जो बुजवण्याची क्षमता तुझ्यात नाही तो खड्डा तू खणू शकत नाहीस. तू अक्कलकोटात आलास, तुझं दुकान मांडलंस, आम्ही मांडू दिलं, तुला सावधही केलं होतं, पण तू सावध झाला नाहीस. सदानंद, माझं नाव सदानंद नाही, मार्तंड. मार्तंड. हे पोरा, अरे नाव बदललं तरी अस्तित्व बदलत नसते रे. शेतकरी. माणूस जगापासून लपू शकतो, पण स्वतःच्या कर्मापासून नाही. रात्रीशिवाय दिवसाचं महत्व कळत नाही आणि भोंदूगिरी अनुभवल्याशिवाय श्रद्धेचं महत्व कळत नाही. आणि म्हणूनच आम्ही तुला तुझं दुकान मांडू दिलं. ओ ओ माझ्या गुरुदेवांना भोंदू काय म्हणता? भोंदू नाहीयेस का तू? वेदच्या जीवाशी खेळू नकोस. हा उपायांचा खेळ आत्ताच्या आत्ता थांबव. मी काही चुकीचं करत नाहीये. त्याची आई त्याला माझ्याकडे घेऊन आली. सदानंद, तू जगाला फसवू शकतोस, पण आम्हाला नाही. तू काय करतोस हे सगळं आम्हाला ठाऊक आहे. ओ तुम्हाला काय माहिती आहे? ओ माझे महाराज हे साक्षात विष्णू देवांचा अवतार आहेत. सदानंद, 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 सदानंद. इंदोरचा सदानंद. हे पोरा, अरे नाव बदललं तरी अस्तित्व बदलत नसते रे. विष्णूचा भक्त नाही, एक साधा सरळ परमार्थात रमणारा, पण कष्टाची तयारी नसणारा, आयती कमाई हवी असलेला. एके दिवशी मनात आलं साधू व्हावं, सिद्धपुरुष व्हावं, मग तो कलकत्त्याला गेला. इकडे जादू शिकला आणि जादूच्या नावाखाली लोकांना भुरळ घालू लागला. जिथे सत्य नसतं तिथे चमत्काराचा बाजार भरतो आणि तो ह्यांनी भरवला आणि लोक फसले. तू लोकांना शेषनाग दाखवलास ना, तो वेशीवर कसा आला हे आम्हाला माहितीये. तू तो पुरला होता, तू तो पुरला होता, तू तो पुरला होता, तू तो पुरला होता, तू तो पुरला होता. हो, मान्य आहे, मी इथे माझ्या स्वार्थासाठी आलोय, माझ्या फायद्यासाठी आलोय, लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडायला आलोय आणि त्यातून मी माझं साम्राज्य निर्माण केलंय. पण आता गोष्ट माझ्या हाताबाहेर गेलेली नाही, उलट सगळं माझ्या मनासारखं घडतंय. अर्धा अक्कलकोट माझ्या नादी लागलंय. लोकांच्या डोळ्यात माझ्यासाठी भक्ती दिसते, त्यांच्या मनात माझ्यासाठी विश्वास नाही, अंधश्रद्धा निर्माण झालीये. म्हणून त्यांना वाटतं माझ्या दैवी अंश आहे, माझ्या शब्दात शक्ती आहे आणि माझ्या स्पर्शात चमत्कार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांना जे वाटायला लावायचं होतं तेच त्यांना वाटायला लावलंय. तुम्ही जरी जाऊन सांगितलं की मार्तंड खोटं आहे, ढोंगी आहे, तरी ते मानणार नाहीत. कारण सत्यापेक्षा माणूस स्वतःला सुख देणाऱ्या भ्रमावर जास्त प्रेम करतो. लोकांना देव नको असतो स्वामी, त्यांना त्यांच्या मनासारखा चमत्कार करणारा देव हवा असतो. आणि सध्या त्या देवाच्या जागी मी उभा आहे.
आणि लोकांच्या मनात माझी प्रतिमा इतकी उंच गेली आहे की ती तुमच्या शब्दांनी खाली येणार नाही. मी त्यांच्या श्रद्धेत शिरलोय, मी त्यांच्या भीतीवर राज्य करतोय आणि मी त्यांच्या आशेचा मालक झालोय. ज्या दिवशी माणसाच्या भीतीवर आणि आशेवर ताबा मिळतो ना, त्या दिवशी त्याच्या देवावरही ताबा मिळतो. आणि ऐका स्वामी, अक्कलकोटातली तुमची जागा, तुमचा मान, तुमच्या भोवतीचं हे भक्तांचं वलय, ते मी घेणार आणि तुमची जागाही मी घेणार. अक्कलकोट मधली माणसं जोपर्यंत मार्तंड महाराज म्हणत माझ्यासमोर नतमस्तक होणार नाहीत, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. अक्कलकोटातलं आमचं स्थान काय आहे तुला माहितीये? काय? तू तारा बघितलास? हो, ध्रुव तारा. सदानंद, अक्कलकोटातली आमची जागा त्या ध्रुवताऱ्यासारखीच आढळ आहे. ध्रुवतारा जसा वाट चुकलेला वाटसरूंना दिशा दाखवतो, तसंच आम्ही वाट चुकलेल्या भक्तांना मार्ग दाखवतो. जे सत्यावर उभं असतं ते काळालाही हलवता येत नाही. काळ बदलतो, युग बदलतात, माणसाचे विचारही बदलतात, पण जे सत्य असतं, जे धर्मावर उभं असतं, ते कधीच ढळत नाही, कधीच कोसळत नाही. तू जागा घेतोयस असं म्हणतोयस, पण सत्याची जागा घेणं कोणालाही शक्य नाही. सिंहासन मिळवता येतं रे, पण श्रद्धेवर राज्य नाही करता येत. युगानुयुगे अक्कलकोट मध्ये आमची जागा अशीच आढळ राहणार. ही जागा मातीची नाही, भक्तांच्या विश्वासाची आहे, आणि विश्वास कधीच हिसकावून घेता येत नाही. आमच्या भक्तांसाठी आम्ही ध्रुवताऱ्यासारखे आहोत, नेहमी स्थिर, नेहमी जागृत, नेहमी लोकांच्या पाठीशी उभे राहणारे. भक्तांच्या हाकेला धावून जाणं हा आमचा धर्म आहे आणि वचन आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव सदानंद, आमची जागा ही श्रद्धेची भूमी आहे आणि ही विश्वासाची ओळख आमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. काही नाही, असले जादूटोणे मी खूप पाहिलेत माझ्या आयुष्यात. याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. अक्कलकोटातली तुमची जागा मी घेऊनच दाखवेन, आणि तुम्ही काहीच करू शकणार नाही. लोकांची श्रद्धा जिंकली की देवाची ही जागा मिळवता येते, आणि ती मी मिळवणारच. स्वामी, आता लोक माझ्या भजनी लागायला सुरुवात झाली आहेत, आणि त्यात तुमचेही भक्त आहेत. तुम्ही बघत राहा. मी ठरवलंय म्हणजे ठरवलंयच. मी तुमची जागा मिळवणारच. तोपर्यंत मी शांत बसणार नाही. प्रयत्न कर, तेवढंच तुझ्या हातात आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आमच्या भक्तांना काही त्रास होता कामा नये.
भक्तांची हाक ही आमच्यासाठी शब्द नसो, ती आमच्यासाठी आज्ञा असते. अहंकाराचं आव्हान मोठं, पण आमचं वचन त्याहूनही मोठं. भक्तांवर संकट येणार, पण त्यावेळेस ते एकटे नसणार. आता होणार श्रद्धेचं रक्षण आणि अहंकाराचा पराभव. सदानंद अहंकार कितीही मोठा असला तरी त्याला सत्याच्या समोर झुकावंच लागतं. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. तू घरी गेलाच नाहीस का? इथे काय करतोयस? अरे दुपारी वेद रस्त्यात कोसळला. गौतम आणि वहिनी त्याला मार्तंड महाराजकडे घेऊन गेले. जी बायको चुका करतेच आहे. वेद बाळा, कसा आहेस रे? आठवण येते का माझी? मला खूप येते. नाही नाही मला मला जायला लागेल, पण स्वामींनी मनाई केली. कसा जाऊ? कर्तव्य एकीकडे, आज्ञा एकीकडे. आता योग्य काय? काहीच कळत. चल वेद. आई इथं ना स्वामी आजो कडे जायचं. अरे काय स्वामी आजोबा, मार्तंड महाराजांकडे चल. गया ताई, अहो फडतळातलं ते दूध, सडक्या फळांचा फार घाण वास येतोय बाई. कपिला ताई, श्री स्वामी समर्थ. स्वामी, वेद बद्दल कळलं. म्हणे दुपारी तो रस्त्यावर कोसळला. गौतम आणि रेणुका त्याला घेऊन मार्तंडकडे गेले. स्वामी काहीच बोलत नाही. मी विचारू का, जाऊ का तिकडे? पण स्वामींनी तर मनाई केली. रागावले तर काय बोलायचं आहे का? स्वामी देवा, हे बस आमच्या स्थानावर आणि चालव आमची जागा. नाही नाही स्वामी देवा, नाही. क्षमा करा, मला तसं म्हणायचं नव्हतं. मी फक्त यांच्या काळजीपोटी. म्हणजे आम्हाला कोणाचीच काळजी नाही असंच ना? नाही हो देवा, तुम्हाला तर सगळ्या जगाची काळजी आहे. सुंदरे, प्रत्येकाला खात्री नसते याची. ज्यांचा विश्वास नसतो ते भरकटत जातात. आणि आम्ही सावध केलं तरी काही भक्त वाहवत जातात आणि स्वतःचं अतोनात नुकसान करून घेतात. स्वामी कुणाबद्दल बोलतायत? जी बायको चुका करतेच आहे. स्वामी रेणुका बद्दल बोलतायत का? ती चूक करते म्हणजे वेदच्या बाबतीत काहीतरी. श्रद्धा डळमळली की विनाश सुरू होतो. आम्ही सावध केलं तरी ऐकणं भक्तांच्या हातात असतं. शिवशंकर शंभो. ताई थांब हा, मार्तंड महाराज येतच असतील विधी करायला. आई मला स्वामी आज आजोबांच्या स्थानावर जायचं. तेच मला बरं
हे बघ बाळा, आपण हे सगळं तुझ्या चांगल्यासाठीच करतोय ना. तुला बरं वाटावं म्हणूनच करतोय ना. तुझी आई कधीच चुकीचा मार्ग निवडणार नाही. तिच्या मुलासाठी जे योग्य आहे तेच ती निवडणार. पण आई, मला स्वामी आजोबाकडे जायचं नाही, आता नाही. ताई, तू दिलेल्या सोन्यातील अर्ध्या सोन्यापासून मी तार बनवली आणि उरलेलं अर्ध सोनं ते माझ्या खिशात. लोकांचा विश्वास जितका मोठा तितका त्यांचा तोटा मोठा. हा खूप छान मार्ग सापडलाय मला पैसे उकळायचा. दाजींनी मला इतकी वर्ष फार तंगवले, पण नाही, आता नाही. आता माझी वेळ आली. वेदच्या आजाराचं निमित्त करून तुझ्या घरातली अर्धी तिजोरी खाली करतो की नाही हे बघत आता. आई, मला इकडून जायचं. मला स्वामी आजोबाच बरं करते. उशीर होत चाललाय. रेणुका ताई, त्याची वेळ आता भरत आली आहे. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. महाराज, महाराज, हे काय झालं? त्याच्या मृत्यूची वेळ अगदी जवळ आलीये. ज्याच्या अंगावर मृत्यूची सावली पडते त्याचं हे चिन्ह असंच दिसतं. महाराज, महाराज, काही करा, माझ्या वेदला वाचवा. शांत हो. आहे उपाय. ही सोन्याची तार आणलीये का? हो हो, आणली महाराज. हे घ्या महाराज. आपण जमिनीत एक खड्डा करू आणि त्यात हा मौल्यवान धातू भरू आणि धरणी मातेला आवाहन करू की वेदच्या हृदयातलं छिद्र भरून काढ. मनुष्य देह हा मातीपासूनच बनलेला आहे आणि धरणी ही मातीचीच. जे थेट शरीरावर करता येत नाही ते जमिनीवर करून साध्य करता येतं आणि हीच खरी शस्त्रक्रिया. महाराज, तुम्ही जे सांगाल ते मी करेन, फक्त माझ्या वेदला वाचवा. वेद, विष्णू देवाचं स्मरण कर. स्वामी आजोबा. गुरुदेव गुरुदेव,
ए मुला, गुरुदेवानी तुला विष्णुदेवाचं नाव घ्यायला सांगितलं ना, मग विष्णुदेवाचंच नाव घे. माझ्यासाठी स्वामी आजोबा विष्णू देव आहेत. बस. विधी पूर्ण झाला, यशस्वी झाला की तुम्हाला कळेल. मला स्वामी आजोबा कडे जायचे. तेच मला बरं करते. बस झालं बाई. आता स्वामींचं नाव घेणं सोडून दे. आता मार्तंड महाराजच आपले तारणहार आहेत. चला तर मग शस्त्रक्रियेला सुरुवात करू. चला चला